लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराच्या ऐन भरामध्ये महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. खुद्द पवारांनी याबाबतचं वक्तव्य केलं होतं. पण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर पवारांच्या पक्षाची विलिनीकरणाची चर्चा महाराष्ट्रामध्ये अचानक कशी काय थांबली, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या निकालांची त्याला पार्श्वभूमी आहेच, पण त्या पलीकडे जाऊन पवारांचा लोकसभेतला स्ट्राईक रेट आणि काँग्रेसचा आकडा यात परस्पर विरोध उत्पन्न झालेला आहे. त्यामुळेच पवारांच्या पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा ही थांबलेली दिसते. पण खरंच पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार होते का? काय कारणं होती? सध्याची काय स्थिती आहे? या सगळ्याचा आढावा आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह. लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांसंबंधी महत्वाचं विधान केलं होतं. हे पक्ष लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील असं त्यांचं म्हणणं होतं. पण हे पक्ष कोणते हे काही त्यांनी सांगितलेलं नव्हतं. त्यांच्या वक्तव्यानंतर साहजिकच चर्चा सुरू झाल्या त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भात आणि खुद्द पवारांच्या राष्ट्रवादीविषयी. अर्थात दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आल्याचं म्हटलं. पण शेवटी पवार तरी आपला पक्ष काँग्रेसमध्ये का विलीन करणार होते? त्याची काय कारणं होती? त्याचा समजा आपण जर थोडक्यात आढावा घेतला तर पवारांना मुळात दुबळ्या झालेल्या काँग्रेसमध्ये आपला बळकट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीन करायचा होता हे दिसून येतं. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांचं स्थानही त्यांना निश्चित करायचं होतं. कारण काँग्रेस जेवढी दुबळी, संघटनात्मक पातळीवर विस्कळीत, तेवढा पवारांचा राजकीय लाभ किंबहुना पवारांचं तेवढं वर्चस्व क्षेत्र हे समीकरण दिसण्याची शक्यता होती. मराठी माध्यमांनी कायम पवारांच्या राजकीय व्यक्तिमत्वाचं चाणक्य म्हणून वर्णन केलेलं आहे. त्यांच्या विविध राजकीय खेळ्यांचं फ्लॉवरी लँग्वेज मध्ये वर्णन केलं. काँग्रेस जेव्हा जेव्हा दुबळी झाली तेव्हा तेव्हा पवारांचं वर्चस्व वाढलेलं आहे. पण काँग्रेस कायमची दुबळी कधीच झाली नाही. ती टप्प्याटप्प्यानं बाउन्स बॅक होत राहिली. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आणि निकालानंतर काँग्रेसच्या राजकीय अवस्थेत जमीन अस्मानाचा फरक पडलेला आहे. 3 जून 2024 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 4थ्या क्रमांकावर फेकली गेलेली काँग्रेस 4 जून 2024 रोजी महाराष्ट्रातल्या पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनली आणि तिथेच पवारांच्या पक्षाच्या विलिनीकरणात राजकीय माशी शिंकली. काँग्रेस डबल डिजिट जागा जिंकून महाराष्ट्रात प्रबळ झाली. विशाल पाटलांसह काँग्रेसचा आकडा हा 14 वर पोहोचला आणि पवारांचा स्ट्राईक रेट हा 80% जरी समजा असला तरी खासदारांचा आकडा 8 पर्यंत पोहोचला. अशा वेळी पवारांच्या पक्षाशी डील करणं वेगळं आणि पवारांच्या पक्षाला काँग्रेसमध्ये सामावून घेणं या पूर्णपणे वेगवेगळ्या बाबी आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनाही याबाबत निश्चितच समज आहे आणि या बाबतीत ते काही भाजपचे नेते नाहीयेत. आत्ताच्या घडीला विचार केला तर पवारांची कितीही इच्छा असली तरी काँग्रेस आता तेवढी दुबळी उरलेली नाहीये. पवारांचा पक्ष पवारांच्या अटी शर्तींवर काँग्रेसमध्ये विलीन करून घेईल अशी पक्षाची अवस्था सध्या तरी शिल्लक राहिलेली नाहीये. देशपातळीवर काँग्रेस 99 वर पोहोचलेली आहे. देशातला एक बळकट विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आलेली आहे. मोदींसमोर तगडं आव्हान काँग्रेसच उभी करू शकते हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. अशा बळकट काँग्रेस पुढे इतर पक्ष तसे तोकडेच म्हटले पाहिजेत. अर्थातच त्यामुळे महाराष्ट्रातल्या पवारांच्या पक्षाची विलिनीकरण करण्याची चर्चा थांबली. यासाठी पवारांची इच्छा आणि ताकद यापेक्षा काँग्रेसची इच्छा आणि ताकद जास्त कारणीभूत ठरली असंच म्हणावं लागेल. हा व्हिडिओ आणि हे विश्लेषण कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.